आज आपण प्रज्ञाशोध मंथन सराव पेपर क्रमांक 5 विषय आहे बुद्धिमत्ता इयत्ता तिसरी। तर याचा आपण या प्रश्नपत्रिकेवर आपण सोल्यूशन घेत आहोत। तर त्याच्यामध्ये प्रश्न 26वा, शिक्षक दिन शनिवारी होता तर त्याच महिन्यात 5 वेळा येणारा वार कोणता। तर या ठिकाणी शिक्षक दिन कधी असतो तर 5 सप्टेंबरला। मग मी तुम्हाला एक कोणत्याही तारखेचा वार काढण्याचा जो व्हिडिओ आहे तो सांगितलेला आहे की दोन पद्धतीने, एक कोड पद्धत आणि एक 1, 8, 15, 22, 29 या पद्धतीने लिहून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये 5 तारखेला काय आलाय, शिक्षक दिन आलाय। तर 1च्या खाली 1, 2, 3, 4, 5 असे लिहिले। खाली 5 तारखेला आलाय शनिवार, त्याच्या आधी 4ला रविवार, त्यानंतर सोमवार, नंतर मंगळवार आणि बुधवार। तर या ठिकाणी 1 तारखेला जो वार येतो तो वार 5 वेळा येतो। 2 तारखेला जो वार येतो तो वार 5 वेळा येतो। समजून घ्या, कारण एकदम सोपं असतं, याच्यावरच्या प्रश्नाचं ज्या मार्क आहे ते जाऊ द्यायचे नाही। तर 1 तारखेला कोणता वार आलाय, बुधवार आलाय। मग या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे 4। परंतु कधी कधी तुम्हाला काय दिलं जातं की 2 तारखेचा वार, जर 30 तारखेचा महिना असेल तर 2 तारखेचा वार देखील 5 वेळा येतो। 31 तारखेचा महिना असेल तर 3 तारखेचा वार देखील 5 वेळा येतो। मग या पर्यायामध्ये काय दिले, कोणता वार दिलेला आहे, तर या तुमच्या याच्यामध्ये बुधवार हे उत्तर दिलेलं आहे। म्हणजेच 1 तारखेचा वार काय होतोय, 5 वेळा येतोय। म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी लिहायचंय 1। आता त्यानंतर पुढचा प्रश्न 27वा, प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजे आकृतीबंध दिलेला आहे तुम्हाला। पहिल्या याच्यात 2 आकृत्या दिल्यात, नंतर दुसऱ्या याच्यात 3 दिल्यात आणि तिसऱ्या याच्यात 4 दिल्यात। म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी किती येतील, 5। पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 2। म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर लिहायचे। त्यानंतर 28वा प्रश्न, एक संख्या मालिका त्या ठिकाणी दिलेली आहे आणि उतरत्या क्रमाने लावल्यास येणाऱ्या तिसऱ्या संख्येतील अंकाचा गुणाकार किती। आता त्या ठिकाणी तुम्ही उतरत्या क्रमाने जर लावली तर त्या ठिकाणी आपल्याला कितव्या क्रमांकाने विचारले, मग तिसरी संख्या म्हणल्यावर उतरत्या क्रमाला आपण सगळ्यात मोठी घेतो। मग 98, 93 आणि 86, म्हणजे 86चा गुणाकार करायचा आहे। म्हणजे काय, 8 आणि 6चा, 8 सख 48, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला 48 उत्तर हे पर्याय क्रमांक 2ला येते। त्यानंतर पुढे 29वा प्रश्न, पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल। आता एक संख्या मालिका दिली 101, 302, 503, 400, 704। तर कितीचा फरक आहे, तर 101 नंतर डायरेक्ट तिने किती घेतले, 302। म्हणजे 101 सोडून 101 झाल्यानंतर 201 सोडून दिलेत आणि पुढचा घेतलाय 301, नाही घेतला पण 2 घेतला, 1 अंक वाढवलाय। मग पुढे काय केलंय, परत 3 घेतलाय पण मधले 100 काय केले, सोडून दिलेले आहेत। म्हणजे अशा पद्धतीने अंतर किती आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक आपल्याला 4 हे उत्तर येते। त्यानंतर 30 ते 34 पर्यंत काय सांगितले त्यांनी, खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा। 30वा प्रश्न आहे 567, 865, 765 आणि 657। तर त्या ठिकाणी सर्वांची बेरीज केली तर काय येते, 18 उत्तर येते। 5 आणि 6 आणि 7 यांची बेरीज केली तर किती येते, 18। सगळ्याची बेरीज 18 येते। फक्त पर्याय क्रमांक दुसरा असा आहे की त्याची बेरीज काय येते, 19 येते। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। त्यानंतर पुढे दिले त्यांनी 31वा प्रश्न, चौकोन, त्यानंतर चौकोन आणि तिसरा दिलाय चौरस आणि एक दिलाय, चौथा पर्याय आहे त्रिकोण। म्हणजे वेगळं दिलंय, सगळ्याला 4 बाजू आहेत आणि यालाच 3 बाजू आहेत। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक
4 हे उत्तर आहे. पुढे पहा 32वा प्रश्न. चुली बगळे डोके जावा यातला गटात न बसणारा शब्द सांगितला आहे. त्या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे पहा 33वा प्रश्न. 71, 36, 27 आणि 52. तर या ठिकाणी तुम्हाला पुढे या ठिकाणी सगळ्यांची बेरीज पहा. 7 आणि 1 8, 6 आणि 3 9, 7 आणि 2 9, 5 आणि 3 7. सगळ्यांची बेरीज काय येते रे? विषम संख्या येते. आणि पहिल्याची बेरीजच काय येते? समसंख्या येते. 7 आणि 1 8. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 1 हे उत्तर आहे. त्यानंतर पुढे 34वा प्रश्न. बाण दिलेले आहेत आणि गटात न बसणारी पहा. समोरासमोर बाण आहेत आणि पर्याय क्रमांक 3 मध्येच काय आहे? एका बाजूला बाण दिलेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढे पहा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय प्रेमळ आहेत. या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची संख्या विचारली. किती? 2 अक्षरी. तर किती आहेत? कोणते 2 अक्षरी? तर पहा. माझा, देश, आहे आणि सारे हे 4 शब्द काय आहेत? आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा 36वा. संत्रीला मोसंबी म्हटले, मोसंबीला पेरू म्हटले, पेरूला सफरचंद म्हटले, सफरचंदाला आंबा म्हटले, आंब्याला केळी म्हटले. तर कोकणात काय पिकते? कोकणात काय पिकते रे? आंबा पिकतो. मग आंब्याला काय म्हटलंय? केळी. म्हणून कोकणात केळी पिकते असा त्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 हे उत्तर आहे पहा. पुढे पहा 37वा प्रश्न. वरील इंग्रजी अक्षर मालेतील डावीकडून 7वे अक्षर कोणते? आता मी तुम्हाला याच्यावर छान अशी ट्रिक सांगितली पहा. उजवी बाजू हे पहा. उत्तर जसं आपण दिशाची सांगितलेली आदनपवा वाचतो कसा उईपू, तसं आपल्याला समजण्यासाठी आपण त्या ट्रिक लक्षात ठेवायच्यात आणि त्यानुसार आपल्याला प्रश्नाचं उत्तर योग्य काढायचं आहे. आता या ठिकाणी काही मुलांना उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती हेच कळत नाही. म्हणून त्यासाठी काय काय सांगितलेलं आहे तुम्हाला? डी. डावी म्हणजे डी आणि उजवी म्हणजे यू. बरोबर की नाही? मग ए डी म्हणजे ही काय झाली? डावी बाजू आणि जे ऊ ही काय झाली? उजवी बाजू. हे आपल्याला समजण्यासाठी आपण लक्षात ठेवण्यासाठी एक थोडंसं उदाहरण म्हणजे वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला 7वं जे अक्षर आले पहा. तर कोणतं येतंय? या ठिकाणी जी हे जी अक्षर येते म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 हे उत्तर आहे. प्रश्न 38वा पहा. पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये एक विशिष्ट संबंध आहे. 42 पर्यंत हे प्रश्न या पद्धतीने सोडवायचे. तसाच संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल? तर आता आपल्याला काय करायचे? 38 पासून 42 पर्यंत पहिल्याचा दुसऱ्या पदाशी, तिसऱ्याचा चौथ्या पदाशी आहे म्हणजे प्रश्नचिन्ह दिले त्या ठिकाणी. तर पहा 7 कसे दिलेत? आधी उलटे दिलेत, नंतर काय केले? त्याला उभं केले. मग असंच काय करायचं आपल्याला? कोणत्या पदाशी संबंध येईल? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्याला लिहायचे 2. त्यानंतर पहा फेब्रुवारी एप्रिल, तसं वैशाख आणि त्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला याच्यामधून शोधायचं आहे. मग पहा यामध्ये फेब्रुवारी याच्यामध्ये किती महिने सोडलेले आहेत? फेब्रुवारीमध्ये मार्च आणि लगेच एप्रिल घेतला आहे. तसं वैशाखमध्ये काय करायचं आहे? वैशाख नंतर ज्येष्ठ सोडून द्यायचं आहे आणि लगेच आषाढ घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक आपल्याला घ्यायचा आहे 2. त्यानंतर पहा कॅल्क्युलेटर
गणिती क्रिया करण्यासाठी आपण वापरतो. आता होका यंत्राचा उपयोग कशासाठी करतो तर ते आपल्याला पाहायचंय. मग होका यंत्राचा उपयोग कशासाठी करतो आपण? तापमान मोजण्यासाठी. कशासाठी करतो? तापमान मोजणे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक काय येईल? 2 येईल पहा. त्यानंतर पुढचा आहे 6, 42 आणि 8. त्याला उत्तर काढायचं आहे आपल्याला. मग आता याच्या ठिकाणी आपल्याला एक त्यांनी काहीतरी क्रिया दिली असती. याच्या आधी आपण पाहिलं की बेरीज दिलेली होती. काहींचं त्या ठिकाणी सहसंबंध काय आहे किंवा पहिल्या पदाचं दुसऱ्या पदाशी कसं उत्तर आले ते पाहायचे. आता हे 42 कसं आलंय तर पहा, 6च्या पुढची संख्या कोणती आहे? 7. 6 7 42. आता 8 आहे. 8च्या पुढची संख्या किती आहे? 9. 8 9 72. म्हणून या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे 72. म्हणजे या ठिकाणी 8 आणि 9चा काय केलेला आहे? गुणाकार. 8 9 72. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक रेष दिली, नंतर 2 दिल्या, पुढं 2 दिल्यात. आता पहा त्या ठिकाणी डायरेक्शन बघा, वर होतं पुढे घेतले. आता खाली आहे तर कुठे येईल रे? दक्षिणेला दिले. नंतर मग काय येईल इकडं? पश्चिमेला डायरेक्शन. कशाचं आहे पश्चिमेला? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी येईल पहा. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील संख्या मालिकेत आता 42 पर्यंत संपलेले आहेत. पुढं वेगळी दिलेली आहे. पुढील संख्या मालिकेत चुकीचे पद पर्यायातून ओळखा. तर या ठिकाणी आपल्याला चुकीचं पद तर पहा काय आहे चुकीचं पद तर 5 7 11 आणि 19 ह्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. 14 ही मूळ संख्या नाही. म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला काय लिहायचं त्या ठिकाणी? 14 लिहायचे पहा. काय लिहायचंय? 14. त्यानंतर पुढं पहा 44 48 कसे प्रश्न सोडवायचे? प्रश्नात गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा. गटाशी जुळणारे कर हस्त बाहू हे समानार्थी शब्द आहेत. त्याला समानार्थी शब्द काय आहे तर पर्याय क्रमांक 4 म्हणजेच पाणी. पुढे पहा 3 27 24. आता याचं या ठिकाणी काय केलेलं आहे तर थोडा तर्क लावायचा आहे. तर 3च्या पाड्यातील संख्या आहे. मग याच्यामध्ये 3च्या पाड्यातील संख्या आहे का कोणती तर कोणती आहे? 21. म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी 3 हे उत्तर आलेलं आहे पहा. 21. 3 7 21. पुढे 46 अंबुज राजू सरोज म्हणजे हे समानार्थी शब्द आहेत. त्यालाच आणखी समानार्थी शब्द काय आहे? पुष्कर. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 घ्यायचंय पहा. म्हणजे त्याला समानार्थी शब्द आहे. पुढे पहा 8 25 आणि 81 आणि पुढे तुम्हाला पर्यायामध्ये 5 90 45 1 दिलेत. तर हे काय आहे तर याच्यामध्ये पहा बेरीज केलेली का, समसंख्या आहे का, विषम संख्या आहे का, काय आहे तर या ठिकाणी पहा 4 ही वर्ग संख्या आहे. 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 25, 9चा वर्ग 81. मग यात वर्ग संख्या कोणती आहे? 1. म्हणून 1चा वर्ग 1. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. आता पुढे पहा 48वा डायरेक्शन पाहायचं याचं. वरती दिलंय उत्तरेला, नंतर कुठं वळाले? पूर्वेला, नंतर पहा वरती इकडं खाली दिलंय दक्षिणेला आणि आता कुठे येईल त्याचं डायरेक्शन? पश्चिमेला. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 3. त्यानंतर पुढे पहा 49वा प्रश्न. म पासून न पर्यंत पोहोचताना स्नेहाचे तोंड किती वेळा पश्चिमेकडे वळाले? पश्चिम बाजू म्हणजे कुठं? इकडं खाली आपण सांगितली आपल्या दरवाजाच्या इकडची बाजू, बरोबर. मग या ठिकाणी आपण वरचे आहे उत्तर, खालचे आहे दक्षिण.
आणि जिकडं सूर्य उगवतो ती आहे पूर्व, जिकडं मावळतो ती आहे पश्चिम. मग जिकडं सूर्य मावळतो त्या ठिकाणी किती वेळा तिचं तोंड वळाले स्नेहाचं? तर पहा 2 ठिकाणी तोंड वळालेलं आहे. 2 ठिकाणी डायरेक्शन दाखवले की नाही? पहा मच्या एक लाईनीत आणि नच्या एका लाईनीत दाखवलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 1. त्यानंतर 50वा प्रश्न काय दिले? पाण्यातील प्रतिबिंब. पहा हे सोपे प्रश्न असतात. पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे उलटी होती आकृती, वरची बाजू काय दिसती? खाली दिसती. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक किती मध्ये तसा आहे रे? वरची बाजू खाली दिसती. तर पर्याय क्रमांक आपल्याला या ठिकाणी 2 आहे. पहा डोकं खाली झाले आहे की नाही? आणि पुढच्या 3 याच्यामध्ये बी डोकं खाली आहे, पण हात बघा, हात पण खाली झालाय. त्याचा हात कुठे आहे? तिकडं वरती दाखवलंय. थोडंसं निरीक्षण करायचंय. त्यानंतर पुढचं पहा 51वा प्रश्न काय दिलेला आहे त्यांनी? पहा पहिला बाण खाली पाहिजे. मग पहिला बाण खाली कशात आहे? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. कशात आहे? 3 मध्ये आहे. आता पुढं पहा आरशातील प्रतिमा कशी दिसेल? लक्षात येत आहे का तुमच्या? आता आरशातील प्रतिमा कशी दिसती? उजवी बाजू डावीकडं, म्हणजे डावीकडं, डावी बाजू उजवीकडं आरशातील प्रतिमा, बरोबर ना? आता पहा या ठिकाणी तुम्हाला 52वा प्रश्न दिलाय. आता इकडं जे दाखवल्यात रेषा मारल्यात बारीक बारीक, त्या कुठे येतील? त्याच्या अपोजिट साईडला, विरुद्ध साईडला, म्हणजेच पर्याय क्रमांक पहा 4 मध्ये आपल्याला ते उत्तर दिसतंय. त्यानंतर ईद काढलाय. आता ईचं तोंड कुठे येईल? त्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 मध्ये येईल. कुठे येईल? 2 मध्ये. पहा आता पुढे पहा तन्मयला शाळेच्या मैदानावर 10 रुपये सापडले असता त्याने खालीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल? आता भले तुम्ही तुमच्याजवळ ठेवताल, पण इथं तुम्हाला योग्य उत्तर देणं अपेक्षित आहे, बरोबर की नाही? मग इथं काय दिलंय? तो त्या पैशातून आवडीचा खाऊ खाईल. तो आता काही जण हे पण करतील ना, तो मित्राला पेन भेट देईल, तो वर्ग शिक्षकाकडे जमा करील, तो कोणालाही न सांगता स्वतःजवळ ठेवील. आता वर्ग शिक्षकाकडे जमा केल्यानंतर काय होईल रे? आपण परिपाठामध्ये किंवा प्रत्येक वर्गात जाऊन विचारू की हे 10 रुपये कुणाचे आहेत, बरोबर की नाही? म्हणून आपली जी कृती त्या ठिकाणी कोणती योग्य ठरेल, उत्तर कोणतं व्यवस्थित वाटेल ते लिहायचंय. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे. पुढे पहा तंतोतंत जुळणारी आकृती, अगदी त्याच्यासारखीच. इथं तर 2 म्हणजे 2 प्रश्न असतात, ते जाऊन नाही द्यायचे. तर एकदम सोपं आहे. पहा त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आणि बारकाईने पाहिजेत, कारण आपल्याला तिथं दुसरे पण वाटते. आणि 56 मध्ये कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. आता पुढे पहा शिरापूर येथील प्राथमिक शाळेत धावण्याच्या स्पर्धेत इयत्ता 2रीच्या वर्गात 1 ते 10 क्रमांकांना पुढील प्रमाणे बक्षिसे वाटली. तर प्रथम क्रमांक 10 रुपये, द्वितीय क्रमांक 9 रुपये, तृतीय क्रमांक 8 रुपये. याप्रमाणे 1-1 रुपया काय करायचं आहे? आपल्याला कमी करायचं आहे. लक्षात आलं का? मग आणि त्या सगळ्यांची बेरीज करायची. मग त्या सगळ्यांची बेरीज किती येते? तर आपल्याला त्या सर्वांची बेरीज येते 55 रुपये. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 58 आणि 59 साठी एक सांकेतिक भाषा दिलेली. शिवाजी शब्द कसा लिहितात, महाराजा शब्द कसा लिहितात, शिराळ शब्द कसा लिहितात, आणि त्याच्यावर आपण त्यांनी विचारले की राजाराम हा शब्द कसा तयार होईल. तर सांकेतिक भाषेचा एक सुंदर व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर इथं वेळ न घालवता तो पहा आणि त्याच्यावर हा प्रश्न सोडवा. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. पहा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, त्याच्यावरच आधारित 2 प्रश्न विचारलेत. 18 हा संकेत ज्या शब्दासाठी आहे त्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आणि प्रश्न थोडा बारकाईने वाचायचा आहे. तर पर्याय क्रमांक त्या ठिकाणी आहे 2. त्यानंतर पहा आकृती मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती कोणती? आता पहा खाली तोंड गेले दक्षिणेला, त्यानंतर पश्चिमेला, नंतर वरती उत्तरेला, आणि आता कुठे येईल? पूर्वेला. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे 1.
पुढे पहा, आता पुढचा प्रश्न आहे ना तो बारकाईने वाचायचा आहे. शेजारील आकृतीत वर्तुळ तबला वादन करणारे, त्रिकोणात गायन करणारे आणि चौकोनात नृत्य करणारे, आणि त्यावर त्यांनी प्रश्न विचारले की गायनही करतात व नृत्यही करतात अशा मुलांची संख्या फक्त तबला वादन करणाऱ्या मुलांपेक्षा किती आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर गायन व नृत्य करणारे किती आहेत पहा, दोन्ही पण करतात असे किती आहेत तर 7 आहेत, आणि तबला वादन करणारे किती आहेत 3 आहेत. मग त्याची वजाबाकी करायची तर किती येते 4. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी आपल्याला 4 हे 3 हे उत्तरापेक्षा म्हणजे आलेलं आहे. काही काही मुलं काय करतात 4 म्हणलं का पर्याय 4 लिहितात बरं का गोंधळामध्ये, त्याच्यामुळं उत्तर त्याचं काय आलेलं आहे 4 आले, आणि 4 हे उत्तर काय केलेलं आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, कारण पर्याय क्रमांक 4 मध्ये 3 उत्तर आहे. मग असा गोंधळ होतो, उत्तर येत असून ते लिहितात असं चुकीचं, मग ते गोंधळ होतो आणि उत्तर चुकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पाऊस खूप जोरात पडत आहे, तुमच्याजवळ छत्री आहे परंतु तुमच्या मित्राजवळ छत्री नसून तो पावसात भिजत आहे. अशा प्रसंगी तुम्ही काय कराल. तर काय करणार, लहान मुलाला पण कळते आहे की नाही, त्याला आपल्या छत्री खाली आपण घेऊ, म्हणजेच त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, वन महोत्सव या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतली तर अरण्य शब्द अर्थाचा शब्द तयार होईल. आता तुम्ही पहा, मराठीचं जे पाठांतर आहे ते या ठिकाणी तुम्हाला उपयोगात येते, कारण मराठीमधले जे समानार्थी शब्द आहेत ते इथं आलेले आहेत. पहा, आधी अक्षरांची जी सांकेतिक भाषा दिली होती त्याच्यामध्ये पण विचारलं होतं की त्याचा विरुद्धार्थी शब्द त्या ठिकाणी समानार्थी शब्द शोधा. 18चा जो शब्द येईल त्याचा समानार्थी शब्द. इथं पण काय विचारलंय, वन याचा क्रमांकाची कोणती अक्षरे घेतल्यास, तर वन म्हणजे 1 आणि 2 नंबरची अक्षरे घेतल्यास, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, एक सांकेतिक भाषेत 13 ही संख्या 143 अशी लिहितात, 25 ही संख्या 275 अशी लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत 35 ही संख्या कशी लिहाल. आता अक्षरांची सांकेतिक भाषा आणि संख्या देतात त्यांची सांकेतिक भाषा, याच्यावर वेगवेगळे व्हिडिओ बनवलेत पहा आपण, तर ते थोडेसे सविस्तर पहा. तर या ठिकाणी आपल्याला तर याचं उत्तर येतंय पहा 385, म्हणजेच पर्याय क्रमांक त्या ठिकाणी आपल्याला 2 हे उत्तर आहे. पहा वरचे राहिलेले आहेत आपले थोडे, ते चुकून वर खाली झाले पहा. तर पुढचा 65वा प्रश्न आहे. पहा, आता 65वा अगोदर मी तुम्हाला 69वा सांगितला ना, तर 69 आणि 65वा प्रश्न सारखाच आहे. पहा, सांकेतिक भाषेचे किती आले त्याच्यामुळे ते वर खाली झाले पहा. तर याच्यामध्ये हा देखील काय आहे 76 बरोबर 42, 35 बरोबर 15, तर ते दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित पहा त्याच्यावर 3 प्रश्न आलेले आहेत, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 6 मार्काचं त्या 2 व्हिडिओवर 6 मार्काचं दिलेलं आहे. कधी कधी 2 येतात, कधी कधी 3 येतात, त्यामुळं ते व्यवस्थित बघा. तर याचा पर्याय क्रमांक येत आहे 4, 64 हे उत्तर येते. आता पुढे पहा, सोबतच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण दर्शवले आहेत. तर या ठिकाणी मी एक ट्रिक सांगितलेली आहे, तर 8 या ठिकाणी त्रिकोण येतात पहा, पर्याय क्रमांक 4. आता रोशनीने समोरील फोटोकडे पाहून सांगितले, 67वा प्रश्न, की ही व्यक्ती माझ्या आईची सासू आहे, तर रोशनीचे त्या व्यक्तीशी नाते कोण. आता तुम्ही ते नातं तुमच्यामध्ये पाहायचे. काय सांगितलं, माझ्या आईची सासू. आता तुमच्या आईची सासू तुमची कोण राहणार, आजी, म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे 2. रेहानचे आजचे वय 12 वर्ष असून तिच्या वडिलांचे आजचे वय तिच्या वयाच्या तिप्पट आहे, तर रेहानचे व तिच्या वडिलांच्या आजचे एकत्रित वय किती. खूप सोपं असतं पहा. आता या ठिकाणी तिप्पट विचारले, वडिलांचे वय किती आहे, रेहानच्या तिप्पट आहे, म्हणजे रेहानचं 12 आहे, तर 12 × 36, वडिलांचं किती आलं 36, आणि रेहानचं किती आली 12. मग या 12 आणि 36 हे केले तर वय येतंय
48 म्हणजेच पर्याय क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी 3 येतोय पहा. पुढे पहा 70वा प्रश्न. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. आता या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे पहा. 2/11, 3/11, 5/11 आणि त्या ठिकाणी काय केले तुम्हाला प्रश्नचिन्ह दिले आणि विचारले. तर पहा सर्व विषम संख्या घेतलेल्या आहेत. तर मग या ठिकाणी किती अंतर आहे तर 3, नंतर 4, लगेच 5 घेतले, 6 सोडून दिले की 7/11 म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 2. आता पुढे पहा चौकोनामध्ये तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर त्या ठिकाणी तुम्हाला तर त्याचं उत्तर आपल्याला येते 17 पर्याय क्रमांक 2. पुढे पहा एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात डाळिंब, चिकू, संत्री व आंबा या क्रमाने झाडे लावलेली आहेत. त्याच्या एका रांगेत 56 झाडे आहेत. तर 32व्या क्रमांकावर कोणते झाड येईल. पहा एकदम सोपं आहे. पहा डाळिंब, चिकू, संत्री, आंबा याला फक्त मोजत चला. 1 2 3 4 परत डाळिंबावर 5 6 7 8 परत डाळिंबावर 9 10 11 12. तर 32व्या नंबरवर येतोय आंबा म्हणजेच त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते पहा. त्यानंतर फूल, मोगरा, शेवंती हे गट त्याच्यावर चरायला पहा. संस्कृती ईशान्य दिशेकडे तोंड करून उभी होती. त्यानंतर ती दोनदा उजवीकडे काटकोनात वळाली व एकदा 45 अंश कोनामध्ये डावीकडे वळाली. तर संस्कृतीच्या मागची दिशा कोणती. आता काय करायचं या ठिकाणी दिशा आणि उपदिशा याच्यावर आपण व्हिडिओ बनवलाय. तर अदन पवा वाचतो कसा उईपू ही ट्रिक सांगितली होती. त्यावर दिशा काय करायच्यात काढून घ्यायच्यात आणि कुठं वळाली ती तर ईशान्य दिशेकडे तोंड करून उभी आहे. ईशान्य दिशा म्हणजे पूर्व आणि उत्तर याच्यामधली ईशान्य दिशा. त्यानंतर ती दोनदा उजवीकडे वळाली. दोनदा उजवीकडे वळाली म्हणजे एकदा आग्नेयेकडे गेली आणि एकदा नैऋत्येकडे गेली म्हणजेच या ठिकाणी काटकोनात वळाली ती. त्यानंतर पुढं काय विचारले त्यांनी व एकदा 45 अंश कोनामध्ये डावीकडे वळाली. पहा उजवीकडे वळून परत पाठीमागे गेली 45 अंश कोनामध्ये म्हणजे ती दक्षिणेकडे आली. म्हणजेच तिच्या मागची दिशा कोणती तर दक्षिणेच्या मागची दिशा कोणती उत्तर. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. पुढे पहा फूल, मोगरा, शेवंती हे घटक खालीलपैकी कोणत्या वेन आकृतीने दर्शविले जातील. फूल, मोगरा, शेवंती. पहा फूल एक आहे कोणतंही घ्या फुले पण कोणते फुलं आहेत मोगरा आणि शेवंती. म्हणजे एक मोठा गोल आणि त्याच्यात 2 फुलं म्हणजेच मोगरा आणि शेवंती. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. त्यानंतर शेवटचा प्रश्न स्वराज वर्गामध्ये पुढून 3ऱ्या बाकावर बसला आहे. त्या रांगेमध्ये एकूण 11 बाके आहेत. तर स्वराजच्या बाकाचा मागून कितवा क्रमांक आहे. सरळ सोपं. वर्गातला जो शेवटचा मुलगा असतो ज्याला काही येत नाही त्याला पण हा प्रश्न सुटल. 11 रेषा मारा आणि काय करायचंय पुढून 3ऱ्या बाकावर बसलाय तिथे काहीतरी गोल काढा खून करा आणि पाठीमागून मोजा कितवा येतोय 9वा क्रमांक येतोय. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने थोडंसं जर नियोजन केलं तर तुमचा वेळेत पेपर सोडवला जाईल. पाठांतरावर थोडंसं भर द्या आणि व्यवस्थित पेपर सोडवा.